दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 3. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभु निर्मित इस्रायल जनगाव, हर्षाने प्रभु गुणगान. सियोनी करानो निजनुपासह, थय थय नाचा हर्ष भरा. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्त गणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजची मिशा वाढदिवसानिमित्ताने देवाच्या आभार हेतुपूर्तीबद्दल ख्रिस्तवासी आशिष डिकोना वार्षिक मिशा, ख्रिस्तवासी जॉन डायस, ख्रिस्तवासी पीटर कुटिनो वाई वडील, ख्रिस्तवासी लॉरेन्स फोटॅडो तसेच आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला उत्तम गुरु आहे. ह्या उत्तम गुरुचा आपल्याला अनुभव यावा म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करत असताना कळत नकळत आपल्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत, पाप घडले आहेत, त्याबद्दल परमेश्वराची आपण क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हेतूने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून
आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दया कर, प्रभु दया कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, हे ख्रिस्ता क्षमा तू कर, प्रभु दया कर, प्रभु दया कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्वसमर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुलं बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणार एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळविण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे माझे कर्तव्य आहे. मी सुवार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. मी हे आपणहून केले तर मला वतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तर ती माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे, तर मी मग माझे वतन काय? अशा हेतूने की मी सुवार्ता फुकट सांगावी, मी सुवार्थेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे गमावू नये. मी सर्वांपासून स्वातंत्र्य असलाही अधिक लोक मिळविण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे. मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे म्हणून मी सर्व काही सुवार्थेकरिता करतो. तसेच मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टीविषयी इंद्रियमय करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसेच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. असे मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही. तर मी आपले शरीर घुसळतो आणि त्यास दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः उतरणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. मला प्रभूच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव आणि देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. आपला प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. हे सेनाधीश प्रभू, माझा राजा, माझा देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमण्याला घरटे कराव्यास आणि निवळविल्या आपल्या पिल्लासाठी कोठे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. आपला प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. तुझ्या घरात राहण्याची केवढी धन्यता. हे निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्यांच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, ते केवढे धन्य. त्याची शक्ती अधिक वाढत जाते. सियोनमध्ये प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. आपला प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे.
कारण प्रभुदेव हा तटबंदी आणि ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून ते राहणार नाहीत. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभू, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला. आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाहीत? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तो आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तो आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ते सांगणे माझे कर्तव्य आहे, असं संत पौल सांगत आहे. सुवार्थ सांगणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रभूची सुवार्थ पसरणे, त्यासाठी प्रतिष्ठा मिळवण्याची काय गरज नाही आहे. आजचं शुभवर्तमान जे आपण ऐकलं, ज्या दाखल्याने या अध्यायाला सुरुवात होते, तो एक चिंतनात्मक प्रश्नाचा रूपात आहे. ज्या आंधळ्याला स्वतःचा मार्ग दाखवण्यासाठी इतरांची गरज भासते, तो दुसऱ्या आंधळ्याला मदत करू शकत नाही. यात धोकादायक गोष्ट अशी की जर हा प्रयोग झाला तर दोघांनाही त्रास होईल. म्हणजे येशूने सांगितल्याप्रमाणे दोघेही खाचेत पडतील की नाही. पुढे प्रभू म्हणतो, शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, आणि पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. होय प्रिय बंधू भगिनीनो, जे शिष्य इतरांना मार्गदर्शन करू इच्छितात त्यांनी पहिल्यांदा आपल्या गुरुसारखं व्हायला हवं. गुरुकडून न शिकता जर त्यांनी इतरांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची शिकवणूक कितपत प्रभावी ठरेल हा प्रश्न प्रत्येक शिष्यानं विचारणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला उत्तम गुरु आहे, आणि ह्या गुरुला ओळखणे, ह्या गुरुचा अनुभव घेणे गरजेचं आहे. या गुरुचा अनुभव आपण कसा घेऊ शकतो? ह्या गुरुचा अनुभव, या गुरुला आपण ओळखू शकतो बायबल वाचन. वी हॅव टू गो टू द स्क्रिप्चर. बायबल वाचन करून, त्याचप्रमाणे प्रार्थना करून आपल्याला ह्या गुरुचा अनुभव येऊ शकतो. संगीतामध्ये सुद्धा गुरु शिष्य परंपरा, गुरुदेव भव, गुरुला देव मानण्यात येतं. प्राचीन काळापासून संगीतामध्ये हे
आहे. संगीतामध्ये प्रावीण्य किंवा संगीतामध्ये तज्ज्ञ मिळवायचं असेल, पुढे जायचं असेल तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असणं गरजेचं आहे आणि त्या गुरुचा मान राखणं अगत्याचं आहे. दुसरा दाखल्यामध्ये नमूद केलेला मुद्दा म्हणजे न्याय न करण्याविषयी व दोषी न ठरवण्याविषयी आपल्याला अधिक स्पष्ट करून दाखवतो. डोळ्यातले कुसळ आणि मुसळ हे आपण ऐकलं. इतरांचे दोष दाखवण्या अगोदर आपण आत्मचिंतन किंवा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे आपण बोट दाखवतो त्याच्यापेक्षा आपण मोठ्या कृत्याचे अपराधी असू याची जाणीव ठेवायला हवी. जेव्हा आपण इतरांकडे एक बोट दाखवतो तेव्हा माझ्याकडे किती बोटं आहेत याची जाणीव सुद्धा असणं गरजेचं आहे. इतराबद्दल गॉसिपिंग करणं मला बरं वाटतं, परंतु माझं जीवन कसं आहे हे पडताळून पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पोप फ्रान्सिस सांगतात की गॉसिपिंग करणं हे पाप आहे. जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. प्रभू संत पौलाचे हे शब्द. होय प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त आपला गुरु आहे, ख्रिस्त आपला सर्वस्व आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण जीवनात घेऊया. त्यासाठी प्रभूची कृपा मागूया. आमेन. अर्पण गीत क्रमांक 98. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. नयनांच्या ज्योती लावो, प्रकाशाचा पथ दावो. नयनांच्या ज्योती लावो, प्रकाशाचा पथ दावो. तरीही नयनांचे तेज तुझेची, माझे काही नाही. बंधू भगिनींनो, माझी व तुमची बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी सारी उपासना बनवू व तुझ्या बरोबर आमचे ऐक्य घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही त्याला भिले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचा पण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. तुझ्या मुलांनी पाप केले आणि तुझी मैत्री गमावली, परंतु तुझ्या पुत्राच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू त्यांना पुन्हा तुझ्याजवळ आणलंस. तुझा पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू जसा एक आहेस तसे त्यांनी एक असावे म्हणून तू तुझ्या ख्रिस्त सभेत त्यांना एकत्र आणतोस. तुझी प्रजा बनण्यासाठी व तुझ्या अद्भुत कृत्याचा महिमा गाण्यासाठी तू त्यांना पाचारण करतोस. तू त्यांना ख्रिस्ताचे शरीर आणि पवित्र आत्म्याचे वसतिस्थान बनवतोस. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पावन 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 तम हे
शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गदरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. परमहिषाच्या पावन नामे, येतो धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा दुगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त म्हणून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्वेतीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या, आम्ही तुला जिवंतही भाकर वा तारणदायक वेळेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभी राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुविणीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. म्हणून हे प्रभू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या
नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा थव. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू मला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. ही नित्य जीवसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 163. मम अंतरी तू वसावे, प्रभु श्वास तुझा मम ध्यावे. ओठी शब्द तुझे चिहसावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तू वसावे. काठ्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. काठ्यामधुनी मार्ग क्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. सद्गुण माझे व्यंगित घेण्या,
सद्गुण माझे व्यंगेत घेण्या, पापती मीर मम दूर करण्या, दूर करण्या. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मम द्यावे. ओठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझी शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझं प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूची सळ पोहोचलेल्या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेनं ऐक. ह्या रोगाच्या संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवत आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढं देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ह्या आजारावरती मात करण्याकरता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावरती मात करण्यासाठी योग्य पावलं उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनव आतानी मृत्यू समयी. गीत क्रमांक 175. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. या विणाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे निदंग. त्या प्रभूचा तोर महिमा गावुनी दावाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का.